माढा मतदारसंघातमधून सलग 6 टर्म असलेले आमदार बबनरावजी शिंदे यांनी गेली 6 टर्म जे आहे ते माढ्याचं प्रतिनिधित्व केलं होतं। मात्र नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभव जो आहे तो पत्करावा लागलेला आहे आणि या पराभवानंतर मुलाच्या पराभवानंतर माजी आमदार बबनरावजी शिंदे यांनी माढ्याच्या पिंपळनेरमध्ये जो आहे तो संवाद मेळावा घेतला होता। या संवाद मेळाव्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी आपापली मतं देखील मांडलेली आहेत। आगामी काळामध्ये आमदार बबनराव शिंदे यांची काय राजकीय भूमिका असणार आहे याकडे देखील संबंध जिल्हाभराचं लक्ष लागलेलं। आपल्या समेत बोलण्यासाठी माजी आमदार बबनरावजी शिंदे आहेत। दादा, कसं पाहता, एकीकडे 6 टर्म असलेले आपण माढ्याचे परमनंट आमदार गणले जात होतात, मात्र नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये तुतारीनं जादू केली आणि अभिजित पाटील माढ्याचे आमदार झालेत। कसं पाहताय आणि कार्यकर्त्यांच्या भावना आज काय नेमका समोर आहे? माढा मतदारसंघातील ह्या निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं, परंतु त्याला यश आलं नाही, त्यामुळं पराभव झालेला आहे। राजकारणामध्ये या गोष्टी घडत असतात। ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी देखील आपल्या मेळाव्यामध्ये भूमिका म्हणजे भावना व्यक्त केल्यात स्पष्टपणे की कुठतर घड्याळ न घेणं चुकीचं झालं, घड्याळ न घेणं कुठतर महागात पडलं असं वाटतंय आपल्याला। दोन्ही बाजूनी लोक बोलत असतात, त्यामुळे त्याच्यावर काय फार भाष्प करणं योग्य नाही। मतदारसंघाच्या नागरिकांचा असेल, मतदारसंघाचा विकास करण्यासाठी सत्तेत जाणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं। आज आपल्यामध्ये कार्यकर्त्यांनी देखील भावना व्यक्त केल्यात, काही उद्या किती किंमत मोजा, मात्र विधान परिषदेवरच जाण्याची गरज आहे असे देखील भावना व्यक्त केल्या। येत्या आगामी काळात शिंदे कुटुंबीय वेगळ्या पक्षात जाईल असं संकेत आहेत। त्या बाबतीत मला आज काय बोलता येणार नाही, परंतु पूर्वीपासून मी ज्या फळीमध्ये काम करतोय, भविष्य काळामध्ये त्या फळीमध्ये काम करणार आहे। ज्या पद्धतीने नुकत्याच काही दिवसापूर्वी जयकुमार गोरे असतील, राम सातपुते देखील असतील, आपल्या भेटी झाल्यात, कुठतर फडणवीस साहेबांच्या देखील आपण संपर्कात असल्याचं बोललं जातंय। येत्या काळामध्ये भाजपाची आपण कमळ जवळ करायला असं बोललं जातंय। कुणाची भेटगाठ नाही, भाजपमध्ये जाणार नाहीत असं कुणाची भेटगाठ नाही। अजून आम्ही निर्णय घेतलेला नाही। ठीक आहे। ज्या पद्धतीने एकीकडे व्हायरल क्लिप देखील समोर येताना पाहायला मिळत आहेत, आपल्याच कारखान्याच्या चिडबॉयची क्लिप व्हायरल होतीये, नेमकं काय ते प्रकरण आहे? वरिष्ठांकडून मला सांगितलं गेलं की ऊस नेऊ नका, आल्यावर नेऊ, काय नेमके विषय काय आहे? त्या बाबतीत त्या चिडबॉयनी खुलासा केलेला आहे। आज मी स्पष्टपणे सगळ्याला सूचना दिलेल्या आहे। ठीक आहे। हे होते माजी आमदार बबनराव शिंदे। त्या काळामध्ये राजकीय भूमिका त्यांची काय असणार आहे याबाबत बोलण्यास आता तरी ते नकार देत आहेत। त्यामुळे आगामी काळामध्ये माढा मतदारसंघातून या शिंदे कुटुंबियांची राजकीय भूमिका काय असणार याकडे देखील राज्यभराचं लक्ष लागलंय। त्यामुळे त्या काळात ज्या कार्यकर्त्यांनी भावना मांडल्या आहेत की सत्तेमध्ये जावा, कुठतर विधान परिषद घ्या, मग ह्या भावना कुठतर सत्यामध्ये उतरणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान शिंदे कुटुंबियांची राजकीय भूमिकेकडे राज्यभराचं नव्हे तर जिल्हाभरासह राज्यभराचं लक्ष लागलेलं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय। माझा सहकारी कॅमेरा पर्सन प्रथमेश, मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।